श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13वा। बाळाप्पा आता मठात स्थिरावले होते, पण संकटांनी त्यांची पाठ सोडली नव्हती. मठात चाललेलं राजकारण, सुंदराबाईंचा वाढलेला गर्व आणि चोळाप्पांची धनलोभी वृत्ती, या सगळ्यात बाळाप्पांची भक्ती कशी टिकली. आजोबा आज उलगडणार आहेत अध्याय 13वा, अहंकाराचा अंत आणि निष्ठेचा विजय. आजोबा, बाळाप्पा तर एवढे सात्विक होते, मग त्यांना मठात कोणी त्रास दिला का? बाळा, सुंदराबाई मठातील मुख्य सेवेकरी होती. स्वामींवर तिचा खूप प्रभाव होता, पण हळूहळू तिला स्वतःचा गर्व झाला. बाळाप्पांना स्वामी स्वतः उठवायचे, बाहेर घेऊन जायचे हे पाहून सुंदराबाई मत्सर करू लागली. तिने बाळाप्पांचा अपमान करायला सुरुवात केली. दुसरीकडे चोळाप्पा, ज्यांनी स्वामींची 12 वर्षे सेवा केली होती, त्यांना आता द्रव्याचा लोभ सुटला होता. बाळा, एकदा राणी साहेबांनी एका भक्ताने दिलेला चंद्रहार मागवला. चोळाप्पांकडे तो हार होता, पण त्यांनी खोटं सांगितलं की हार बाळाप्पांकडे आहे. बाळाप्पा म्हणाले, हार चोळाप्पांकडेच आहे. या वादात चोळाप्पा उघडे पडले.